प्रवीण तिखे सर शिक्षक आहेत हे मला सांगायला आवडेल. आणि गेली किती वर्ष सर आपण सर्व्हिसमध्ये आहात? 13 वर्ष. 13 वर्ष ते. आणि शाळेचं नाव? जय भारत विद्यालय, ब्राह्मणवाडा पूर्व. प्रवीण तिखे मंडळी, होऊ दे व्हायरलच्या या स्पर्धेत सहभागी झालेले एक विदर्भ पुत्र शिक्षक. विद्यादानाबरोबरच हास्यदानाचं कामही प्रवीण तिखे करत असतात. गेली 13 वर्षे विना अनुदानित विद्यालयात काम करूनही त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मात्र बोनस मिळाल्या इतकंच प्रामाणिक असतं. एकत्र कुटुंबात राहत असताना स्वतःच्या एकपात्री कार्यक्रमाची त्यांना घर चालवण्यासाठी मदत होते. अशा या हरहुन्नरी कलाकाराला या महाअंतिम सोहळ्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. स्नेहल सिदम मुंबईची आहे आणि खूप छान अभिनेत्री आहे. ती थिएटर पण करत होती आणि त्यानंतर इकडे यायला मिळालं. आज कोण कोण आलंय घरचं? भरपूर जण आली आहेत. आई बाबा. आई बाबा कुठे आहेत? नमस्कार आई बाबा. आई बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांना खरं म्हणजे लहानपणापासून ते काम करते. पूर्वी लहान 3.5 वर्षाची होती तेव्हापासून लावणीचा शौक होता तिला. लावणी करायची. खुश आहे, मी खुश आहे तिच्यावर, जाम खुश आहे. की जिथे जावं तिथे मलाच विचारतात तुम्ही स्नेहलचे पप्पा का, स्नेहलचे पप्पा का, वा वा. असे मला विचारते. आईंना मला विचारायचंय कसं वाटतंय आज लेकीचं यश बघून इथपर्यंत पोहोचली? जी मराठीने तिला या मंचापर्यंत आणलं हेच मोठे. धन्यवाद. आई अशा दाबवलं शांत असते. नाही बोलते ती खूप. पण त्या डोळ्यातनच सांगितलं असते. स्नेहल शिदम होऊ दे व्हायरलच्या या पर्वातली लेडी भाऊ कदम. मुंबईच्या मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली ही मुंबईची मुलगी. अस्सल टॅलेंट हे प्रतिकूल परिस्थितीतच जन्म घेतं हे म्हणतात ते खरंच आहे. स्नेहलच्या घरचंही तसंच. वडील BMC मध्ये काम करतात. आई घरोघरी जेवण बनवण्याचं काम करून संसार सांभाळते. आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही मुलगी अहोरात्र मेहनत घेते. म्हणूनच आज ती महाअंतिम फेरीपर्यंत येऊन पोहोचलीये. या सगळ्या कष्टात आई वडिलांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम करणाऱ्या या स्नेहलला पुढच्या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा. तिखे सर कोण आलंय? माझी पत्नी आली आहे सर. अरे वा. माझे दादा आहे, माझी वहिनी आहे, माझा साडा आहे. कुठे आहेत? नमस्कार वहिनी. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार सर. कसं वाटतंय आज इथपर्यंत पोहोचले? खूप आनंद होत आहे आणि हसू हसू तर आज पोटच दुखत आहे. डोळ्यातून पाणी पडलं एवढं म्हणजे खूप मस्त वाटत आहे. घरी पण हसवतात का असे मग? हो, घरी पण हसवतात. आणि ही संधी खरं तर या मंचाने दिली आणि झी मराठीने दिली यासाठी मी खरंच त्यांचे खूप आभारी आहे. अद्वैत दादरकर खूप हसत होतात तुम्ही, काय सांगशील अद्वैत? मला हसून हसून पण पाणी आलं आणि मला शेवटी जी ती भाऊला बोलली ते त्याच्यामुळे सुद्धा डोळ्यात पाणी आलं. आणि खरंच भाऊची पर्सनॅलिटी तशी आहे, तो एक घरातला वाटतो. आणि मी या मुलीला इंटर कॉलेजिएट पासून बघतोय, तर फारच कमाल, फारच कमाल. आता प्रेक्षकांमध्ये आपल्या ओळखीचे चेहरे बसलेले आहेत. रात्रीच खेळ चाललेचा पांडू आहे. भाऊ कदम नाही. पांडू सर. हाय पांडू सर. कसं पांडू सरांचा डायलॉग येतो का कुठला? कसं बोलतात ते? बर, तुम्हाला माहिती आहे का याच्यात इतक्या कला आहेत. झी मराठीवर मालिका आहे. ईशाचे आई बाबा कुठे? ईशाचे आई बाबा बसलेत, तिकडे बसलेत. तुमची ईशा कशी बोलते हे कोणालाच जमलेलं नाही ना. अंकुरला पण जमलंय, ह्याला येतं. कशी बोलते ईशा? आवाज काढून दाखव ईशाचा. सॉरी सर. हे बाबा तिकडे हात करतात ते. माहिती कोण आहेत ते? नाव नाही माहित. कसं करतात ते? कसं
या ना एकदा दोघं तरी या ना, या ना सर. खतरनाक एकदा आरा झाला 1 2 3 खतरनाक खतरनाक खतरनाक. खतरनाक. धन्यवाद सर. वा वा सायरस. तर आज आपल्याकडे छाया आलेली आहे, पांडू आलेला आहे, ईशाचे आई बाबा बसलेले आहेत. या सगळ्या व्यक्तिरेखा, टिल्लू पण आलेला आहे, सौमित्र आलेला आहे, मिहीर राजदा, जयदीप, ही सगळी पात्र आज इकडे का आलेली आहेत बाबा? तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? उत्सुकता अशीच राहू द्यात, थोड्या वेळातच तुम्हाला कळेल. थँक्यू सो मच. आणि आता अंतिम फेरीच्या निकालासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. वा 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 वा. तर मंडळी चला हा वायुद्याचं होऊ दे व्हायरल हे पर्व खूप गाजलं आणि आता पुढे काय याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. जशी प्रेक्षकांना आहे तशीच कलाकारांना सुद्धा आहे. कारण या पर्वाची चर्चा फक्त प्रेक्षकांमध्येच नाही तर कलाकारांमध्ये सुद्धा झाली. म्हणजे जे गेस्ट कलाकार आमच्याकडे येतात त्यांच्यामध्ये सुद्धा झाली. आणि त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली होती की आम्हाला जर संधी मिळाली तर आम्हाला सुद्धा या मंचावरती आमची कला सादर करायला आवडेल. तर असेच काही कलाकार जे झी मराठीवरती आपल्याला नेहमी भेटत असतात आता येत आहेत आपल्या भेटीला, ज्यांच्यामध्ये चर्चा रंगली आहे की कोण असणार चला हवा येऊ द्याच्या पुढच्या पर्वातला स्पर्धक. बघूयात मग आता सिलेक्शन कोणाचं होत आहे. आणि यांचं सिलेक्शन करण्यासाठी येत आहेत आपले बॉलिवूडचे संजू बाबा. हेलो 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 हेलो, कैसी तुम लोग? वैसे मेरे को बहुत अच्छा लगता है की जेव्हा जेव्हा मराठीमध्ये काय पण असतं तिकडे मला बोलवतात आणि नाही बोलवलं तर मी घुसतो. येणं महत्वाचं आहे. सो बांदेकर सर इकडे आलेले आहेत. 13 वर्ष एवढा एक कार्यक्रम चालवतात यार, कितना बढिया बात आहे. 13वरून आणखीन एक आठवलं सर, आज 13च लोक येणार असं आम्हाला सांगितलं होतं. आम्ही तेवढाच नाश्ता मागवला होता पण तरडेंचीच 50 माणसं आली त्याच्यामुळे नाश्ता संपला. सो बाकी गेस्टसाठी आम्ही मिरची भजी मागवलीत. प्लीज कोणीही खाल्ल्याशिवाय जाऊ नका. हे काय मिरची भजी खाल्ल्यानंतरचं एक्सप्रेशन.